सगळं करून जीवनामध्ये काय करावं, 4 आश्रम पालन करावे। पहिले लहानपणापासून तर एक विशिष्ट वय येईपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन नीट करावं। ब्रह्मचर्य पालनाचा अर्थ काय? स्त्रीपासून किंवा पुरुषापासून दूर राहणे नाही। याचा अर्थ आहे प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला आदरणीय युक्त परिभाषेत बघणे, सन्मानाने बघणे। ती माझी बहीण आहे, ती माझी ताई आहे, ती माझी आत्या आहे, ती माझी अक्का आहे। ती परस्त्री जरी असेल तिला आदरपूर्वक सन्मानाने बघणे, परपुरुष असेल तरी त्याला आदरपूर्वक दृष्टीने बघणे। ही सुंदर दृष्टी आहे सनातन धर्माची। बाकी धर्मामध्ये काहीच विचारत नाही हो, कोण कोणाचं काय काय नाही, फक्त जन्म घालायचा म्हणजे घालायचा, बाकी काहीच विषय नाही। सनातन धर्माचा जो सदाचार आहे ते आपल्याला महान बनवतो। आपलाच एक धर्म असा आहे याच्यामध्ये कुळ गोत्र सगळं काही नीट नीट पाहिलं जातं आणि त्याच्यामुळे संतती